नमस्कार भावी शिक्षक हो. येत्या TETसाठी आपण मराठी सराव घेत आहोत. यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये 12 प्रश्न कव्हर केले होते. आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. तर पहा, उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा प्रश्न येतोच आणि एक उतारा येतो आणि त्याच्यावर प्रश्न येतात. तर उतारा तुम्हाला आकलनासह वाचायचा आहे की तो उतारा की कशा बाबतीत दिलेला आहे. आणि हे आपल्या हातातील मार्क्स असतात, कारण उत्तरे आपल्याला आठवून लिहायची नसतात, तर ती त्या उतार्यामध्ये शोधून लिहायची असतात. तर आकलनासह हा उतारा वाचणे दिलेला हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, हे काय उतारा होता. राजकारणात संकटे आली की इतिहास घडवण्याची संधी येत असते. अशा वेळी तुम्ही पॉज करून उतारा वाचून घ्या. तर इथं म्हटलेलं आहे की इतिहास घडवण्याची संधी या शब्दप्रयोगातून पुढीलपैकी कोणता अर्थ अभिप्रेत आहे. पर्याय आहेत: इतिहास लेखन करण्याची संधी, इतिहास स्पष्टीकरण देणे, इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी. आणि ऑफकोर्स हेच उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. इतिहास घडवण्याची संधी म्हणजे काय, तर इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी. पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुरुषार्थ म्हणजे काय? पुरुषार्थ म्हणजे काय? तर पहा, पर्याय आहेत: पुरुषी सामर्थ्य दाखवणे, मानवजन्माचे सार्थक करणे, भित्रीपणावर मात करणे, काय स्त्रियावर वर्चस्व गाजवणे. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मानवजन्माचे सार्थक करणे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे प्रवाहपतित. प्रवाहपतित याचे 4 अर्थ पुढे दिले आहेत. त्यापैकी चुकीचा किंवा गैरलागू अर्थ कोणता? तर प्रवाहपतित म्हणजे काय? तर प्रवाहाबरोबर. तर प्रवाहाच्या विरुद्ध न जाणे, प्रवाहाबरोबर जाणे म्हणजेच काय पहा, उदाहरणार्थ प्रवाहात पडून वाहत जाणे, परिस्थितीला शरण जाणे, संघर्ष करण्याऐवजी माघार घेणे, हे तिन्ही अर्थ ह्या प्रवाहपतितचे होतात. आणि परिस्थितीवर विजय मिळवणे हा काय होतो? प्रवाहाविरुद्ध जाण्याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. तर पहा, समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. आकर्ण, विकर्ण, अबू सलील, हता, जिता, द्रुम, आलय. तर आपल्याला इथं योग्य जोडी ओळखायची आहे. आणि पर्याय क्रमांक 2 ही समानार्थी अंबू सलील हे योग्य आहे. नंतर पहा, विरुद्धार्थी शब्दांची जोडी ती पण योग्य. तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. इथं ह्या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा असेही म्हणतात, अयोग्य जोडी ओळखा असेही म्हणतात. तर प्रश्न आपण योग्य रीतीनं वाचून घ्यायचा आहे. या ठिकाणी योग्य जोडी ओळखायची आहे. आगंतुक, निमंत्रित, आणि हीच विरुद्धार्थी काय आहे? योग्य जोडी आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव सांगा. म्हणजे मंगेश पाडगावकरने तो लिहिलेला नाही कविता संग्रह. नसलेले नाव आपल्याला ओळखायचे आहे. आणि याच्यामध्ये बघा, धारानृत्य, जिप्सी, छोरी हे मंगेश पाडगावकरांचे कविता संग्रह आहेत आणि संहिता नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट पाहूया. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. आपल्याला इथं अचूक म्हणजे योग्य शब्द ओळखायचा आहे. अचूक म्हणजे लेखन नियमानुसार शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आणि या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 2 कुर्मावतार हे काय आहे तर योग्य आहे. कारण जर पुढच्या अक्षरावर रफार येत असेल तर आधीचं अक्षर हे दीर्घ असतं. उदाहरणार्थ सूर्य. त्यामुळे या ठिकाणी कुर्मावतार ही काय आहे? योग्य आपला अचूक शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे तद्भव शब्द ओळखा. तद्भव म्हणजे मराठी भाषेत येताना त्याच्यात बदल झालेला असतो असा शब्द याच्यामधील कुठला, असा त्यांनी विचारलेलं आहे. तर पहा, विशेष, व्यक्ती, म्हैस, स्मारक. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, पुरुष या नाटकाचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपण इतरही पुस्तके त्यांची आता पाहूयात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जयवंत दळवी यांची इतर पुस्तके. नाटक आहेत बॅरिस्टर, संध्याछाया, महासागर, सूर्यास्त, दुर्गी, सावित्री आणि पुरुष, जे आपल्या पेपरला आलं होतं. नंतर कादंबऱ्या आहेत अंधाराच्या पारंब्या, चक्र, अल्बम, स्वगत, अभिनेता, मुक्ता, वेडगळ, अथांग, महानंदा. कथा आहेत निराळा, सुखदुःखाच्या रेषा, स्पर्श, रुक्मिणी, घर कौलारू, सोहळा, विरंगुळा. आणि विनोदी लेखन आहे उपवास कथा, सारे प्रवासी घडीचे, कशासाठी पोटासाठी, निवडक, टणटणपाळ. अशा प्रकारे ही जयवंत दळवी यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. तर आपण इतरही तुम्ही इथं स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि इतरही इथं लेखक दिसत आहेत त्यांचेही तुम्ही पुस्तके वाचून घेऊ शकता.
आपल्या पेपरमध्ये जो मंगेश पाडगावकरांचा प्रश्न आला होता त्यांची इतर पुस्तके पहा. त्यांचं जन्मगाव आहे वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. काव्य धारानृत्य, जिप्सी, छोरी हे तिन्ही आपल्या पर्यायामध्ये होतं. उत्सव, विदूषक, सलाम, गझल, वात्रटिका, भटके पक्षी, नवा दिवस, मीरा, कबीर, शर्मिष्ठा, उदासबोध आणि राधा. त्याबरोबर इतरही लेख तुम्हाला दिसत आहे, त्यांची तुम्ही पुस्तके इथं वाचून घेऊ शकता. $52 नंबरचा क्वेश्चन पहा. शिवप्रिया या सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? म्हणजे शिवप्रिया हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी पहा, पर्याय क्रमांक 1 बहुव्रीही समास आहे या सामासिक शब्दामध्ये. तर आपल्याला तुम्ही काय करायचं आहे की समासाचे मुख्य प्रकार तसेच पोट प्रकार सर्व अभ्यासायचे आहेत. तर या ठिकाणी मी समासावरती 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेन, तर तुम्ही ते पाहू शकता. तसेच शुद्धाशुद्ध शब्दाचा पण व्हिडिओ तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा किंवा माझ्या चॅनलला जाऊन तुम्ही काय करा की प्लेलिस्ट ओपन करा, ज्या ठिकाणी महाटेट मराठी व्याकरण या सदराखाली मी व्याकरणाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुमच्या जर काही शंका असेल तर त्या तिथं क्लिअर होतील. तर या ठिकाणी एकत्रित तुम्ही अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समासाची उदाहरणे पाहू शकता. स्क्रीनशॉट घेऊन ही वाचून घ्या.